गाडी धुवून काढतो ना भाऊ नदीला. हे वा किती मोकळ्या पाण्यात जानक्यामध्ये ना. आपल्यासारख्या गरीबाला काय सर्व्हिस स्टेशनला जायला पैसे आहे का? असं आपली हीच सर्व्हिस स्टेशन नदीला. गरीबासाठी निसर्ग फेमस. किती पाणी टाका, नंबर नाही का नंबर नाही, काही लावायचीच गरज नाही. माझ्यासारखा मोठा सेलिब्रिटी का आला जाईन चिड हलका टायमध्ये. इज्जत ठेवली पाहिजे माणसाना. तुम्हाला सांगतो खरं आहे, माणसाना जर इज्जत नाही ना ठेवली, लईच मोकार वागलं, लोक इज्जत देती नाही. त्यांना वाटतं छायली असंच येड. वजनात राहायचं, वजनात. शरण नाही जायचं कोणाला. काय आता बादल्या मारितो बा. हा सोपं नाही भाऊ. कारण ते सर्व्हिस स्टेशनला आज लय गर्दी. त्याच्यामुळे म्हणलो आपण ना इकडच नदीला मस्त की आपलं सर्व्हिस स्टेशन करू. किती पाणी मारा, पाण्याला तोटाच नाही निसर्गाने. असं आहे शेवट. कसं राहतं 100-150 त्याला द्यायच्या ऐवजी का आपल्याला धमक नाही. दुसऱ्या दिवशी परत मस्त शॅम्पू लावून धुवून काढतो आता. म्हणजे गाडीला परत टेन्शन नाही बरं का. हे पा बादल्याच्या बादल्याने सेवा वाचायच्या दानक्यामध्ये. हा सर्व्हिस स्टेशनला पैसे द्या, नंबर लावा. ते किरकोळ कारकोळ माणसाचं काम राहतं. मोठाली सेलिब्रिटी नाही जाती, त्यांना त्यांचं वजन ठेवायला लागत. आमच्यासारख्या माणसाला आपण आता असं ठरवेले. दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा बरं का. बोलता बोलता राहून गेलं. जो आपल्याला मान देईल त्याला मान द्यायचा, जो नाही मान देत विषय संपला. काय होतं, रावरावच्या घरी गेलं ना तर माणसाची किंमत कमी होती. जावाई जर सासूरवाडीला रावराव गेला तर जावायची किंमत 0. तसा कोणता मोठा सेलिब्रिटी जर सारखा माणूस येत असला ते लोक काहीच समजते नाही.